नमस्कार मित्र आणि मंडळींनो. सर्वप्रथम मी सरस्वती मातेला अभिवादन करून आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिंधुताई सपकाळ आणि अध्यक्ष आपले माननीय श्री हेमंत देशमुख आणि होपचे सर्व टीम आणि होपचे मेंटर्स, मी खरंच खूप आभारी आहे अमोल सरांचा की ज्यांनी मला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हेल्प केली. मला एक माझं जन्मगाव सास्ती, चंद्रपूर जिल्ह्यात सास्ती हा गाव आहे, तिथे जन्म झाला आहे माझा. आमच्या गावात तेवढं एज्युकेशन आणि या बाबतीचं माहिती तेवढी नव्हती. मी 10व्या वर्गात फेल पण झालो, पण फेल झाल्यानंतर परत एकदा अपयशाकडे न बघता यशाकडे परत बघण्याची माझी हिम्मत म्हणा किंवा माझे सोर्सेस जे आहेत, जे माझे मित्रमंडळी होते त्यांच्याकडून मला मिळत गेली. 2010 साली माझी अमोल सरांशी भेट झाली. श्रीकांत पुराणिक यांचे जे मित्र होते त्यांनी मला यांची भेट करून दिली. आणि बडोद्यात असताना मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स करत होतो मी. त्यावेळेस मला म्हणजे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि भावाने सुद्धा मला म्हणजे त्यावेळेस भावाची परिस्थितीसुद्धा अतिशय डाऊन होती, आर्थिक परिस्थिती. अशा परिस्थितीत मला होप टीमने पूर्णपणे मदत केली आणि म्हणजे आर्थिकच नाही तर मानसिक बल पण बरंच दिलं मला. मी एज्युकेशन म्हणजे बडोद्यात असताना अक्षरशः म्हणजे कधी पैसे नसायचे जेवण किंवा याच्यासाठी, पण मी सोडून द्यायचा विचार केला होता की एज्युकेशन आता मला नको आहे. म्हणजे मी 2 वर्ष गॅप करणार आणि नंतर परत एक एज्युकेशन करील माझा काहीतरी पैसे कमवून. पण त्यावेळेस अमोल सरांनी मला बरंच मानसिक बल दिलं आणि मला पुढे जा आणि कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तर असं करून मला बरीच हेल्प मिळाली. आणि तसेच मनोज बोबडे म्हणून राजुरा शहरात राहणारे एक व्यक्ती आहेत, त्यांनी मला बरंच मदत केली. ते एक पोएट आहेत, ते एक लेखक आहेत, ते अपंग आहेत, पण त्यांनी अपंगावर मात करून बऱ्याचशा गोष्टी केल्या त्यांनी. जसे आर्टमध्ये त्यांच्याकडून मला माहिती मिळाली. आर्टची जी काही सोर्स आहे म्हणजे चित्रकला किंवा मूर्तिकला या सगळ्या गोष्टींची माहिती मला त्यांच्याकडून मिळाली. हळूहळू मला, कारण की चंद्रपूर भागात त्यावेळेस काहीच माहिती नव्हती की चित्रकला असा विषय आहे आणि त्याच्यात एज्युकेशन वगैरे होऊ शकतं. आणि त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या मित्रांतर्फे मला माहिती झालं की बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स किंवा ATD जे आर्ट टीचर डिप्लोमा म्हणतात, असे एज्युकेशन असतात चित्रकला किंवा मूर्तिकला या विषयात. तसा मी हळूहळू प्रॅक्टिस करत गेलो आणि त्यानंतर मला माहिती मिळत गेली की आर्ट एज्युकेशन फक्त आर्ट एज्युकेशनमध्येच लिमिटेड नसून ते सोशल आणि पॉलिटिकलसुद्धा इन्व्हॉल्वमेंट असते त्याची. जेव्हा मी माझं आर्टवर्क रेडी करतो किंवा क्रिएट करतो, स्पेसिकली आता जे मी काम करतो आहे जे आर्टमध्ये किंवा ड्रॉइंग्समध्ये किंवा माझ्या स्कल्पचर्समध्ये, मी ज्या बॅकग्राऊंडमध्ये आहे, मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे तो बॅकग्राऊंड मी निवडतो माझ्या विषयांसाठी. जसं कोल मायनर्स आहेत किंवा फार्मर्सचे आहेत. तर बेसिकली मी आत्ता जे काही काम करतो ते कोल मायनर्स म्हणजे खाण कामगार आहेत त्यांच्यावर, आणि फार्मर्स आहेत जे आपल्या विदर्भातले, तर त्या विषयावर मी आत काम करत असतो. आणि पुढे जाऊन मला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे होपचा प्लॅटफॉर्म घेऊन बऱ्याचशा गोष्टी करायला आवडेल. आणि बऱ्याचशा गोष्टी इन द सेन्स जसं अमोल सरांनी सांगितलं की जसं लोणेवाडीमध्ये जे सौर ऊर्जेचे दिवे देत आहेत आणि पाण्याची व्यवस्था जी करून देत आहेत, तशा प्रकारचे आर्टमध्ये सुद्धा आम्ही बरेचसे प्रोजेक्ट करत असतो सर. जे मला हे सगळं ऐकून आणि होप टीमचे जे कार्यक्रम्स होत आहेत किंवा प्रोजेक्ट्स होत आहेत, म्हणजे एका होप टीमने म्हणजे 4-5 वर्षात एवढे काही केले आहेत म्हणजे जे अक्षरशः सर ते म्हणजे तारीफ करण्यासारखं. म्हणजे या भागातल्या सगळ्या स्टुडंटना म्हणजे कधीच मला असं वाटत नाही की कोणी विचार करत असेल की बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात लोक, मी जेव्हा सांगतो मी चंद्रपूरचा आहे, तर सगळ्यांना असं वाटतं की अरे नक्षलवादी आहे ते. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे असंच वाटतं. मी इवन जेव्हा पॅरिसवरून इथे इंडियामध्ये परत